नेक्स्ट पॉईंट आहे आपला सरफेस टेन्शन. आता जो ऑलरेडी तुम्ही बघितलेलाच आहात. ओके, सो ॲज सीन प्रिव्हियस द फ्री सरफेस म्हणजे वरची सरफेस ऑफ लिक्विड इन अ कंटेनर ॲक्ट्स ॲज अ स्ट्रेच मेम्ब्रेन अँड ऑल द मॉलिक्युल्स ऑन द सरफेस फिल्म experiences a stretching force. Imagine the line PQ of length L drawn tangential to the free surface of the liquid as shown in the figure this. सो पी क्यू ही लाईन दिसते. ही अशी फ्री सरफेस आहे अशी ही, आणि त्याच्यावरती एक समजा ही सुई ठेवली आहे. सुई ठेवली आहे म्हणजे ही लाईन आहे की ज्या लाईनवरती फोर्स काम करायला लागला आहे. सो ऑल द मॉलिक्युल्स ऑन दिस लाईन एक्सपिरियन्सेस इक्वल अँड अपोजिट फोर्सेस विच इज द टँजेन्शियल फोर्स टू द सरफेस as if they are tearing the surface apart due to cohesive force of molecules and lying on the either side. This force per unit length is the surface tension. मग हाच बेसिकली डेफिनेशन येते जे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. टेन्शन दॅट इज सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. सो टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉल्ड एज अ सरफेस टेन्शन. याचं युनिट असणार आहे न्यूटन, याचं युनिट असणार आहे मीटर, आणि त्याचं जर मी डायमेन्शन्स काढायला गेलं, ओके, हे त्याचं युनिट झालं न्यूटन पर मीटर, आणि डायमेन्शन्स काढायला गेलं तर L0m1 T⁻²-2. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सरफेस एनर्जी. सो वी हॅव सीन दॅट मॉलिक्युल इनसाइड द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड, that is just like molecule A in previous figure, experiences a more cohesive force because all the molecules inside and outside of the molecule A is a liquid. But in the case of molecule B and molecule C, they have less cohesive forces. So the work has to be done to bring any molecule inside the liquid. बरोबर आहे ना. मॉलिक्यूल बी असू दे जो की पार्टली आउटसाइड होता, किंवा सी असू दे की जो हाफ इन द लिक्विड हाफ इन द एअर होता. या दोघांना पण काहीतरी काम करायला पाहिजे, म्हणजे वर्क करायला पाहिजे की जेणेकरून थोडंफार वर्क केलं त्यांनी की मग तो मॉलिक्यूल ए सारखं तो पूर्णपणे इनसाइड द लिक्विड येईल. ओके, सो ते जे वर्क आहे ते नंतर जाऊन त्याची एनर्जी बनतं. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही एक एनर्जीचं इक्वेशन काढताना नेहमी वर्क डन काढताय आणि लास्टला लिहिताय दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. बरोबर, मग हे जे एनर्जी आहे तीच कुठली आहे, तुमची सरफेस एनर्जी आहे. So the energy of the molecules in the surface layer is called as a surface energy of the liquid. Okay, so as any system always tries to attain the state of minimum potential energy, the liquid also try to reduce its area of its film. Energy has to be spent in order to increase the surface area of the liquid. नेक्स्ट पॉईंट आहे रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनचं रिलेशन बघायचं आहे. हे बघताना सगळ्यात पहिला पॉईंट कुठला करायचा असेल तर तो डायग्राम आहे. तुम्हाला एक मी रेक्टँग्युलर फ्रेमची एक वायर घेतलेली आहे, किंवा एक समजा तुम्ही बाइंडिंग वायर पण तुम्ही बघितलं असाल, तर ती तुम्ही काय करायची, रेक्टँग्युलर फ्रेममध्ये घ्यायची आहे. तर ती काय करायची आहे, एका सोप सोल्युशनमध्ये डीप करायची आहे. ओके, बुडवायची आहे सोप सोल्युशनमध्ये. तुमचे हात इथं असायला पाहिजेत आणि ही सोप सोल्युशनमध्ये बुडवायची. तर इथे तुमची एक फिल्म तयार होईल. ओके, फिल्म म्हणजे कुठली असणार आहे, ती सोप फिल्म, साबणाचा फेसाची ती फिल्म असणार आहे. तर जसं तुम्ही ती फिल्म एक्सटेंड पण करू शकता आणि कॉन्ट्रॅक्ट पण करू शकता. हे तुम्हाला मी एक्झाम्पल देतो कुठलं तुमच्या अगदी जवळचं. तुम्ही लहानपणी आंघोळ वगैरे करताना जेव्हा तुम्ही अंगाला साबण वगैरे लावून असता तेव्हा दोन्ही हातांच्या मध्ये एक फिल्म पण तयार करू शकते. दॅट इज वी क्रिएट अ बबल. ओके, बरोबर आहे का. त्या हातांच्या पाममध्ये तुम्ही बबल्स पण तयार करू शकता. सो ती पण एक फिल्मच आहे. सो त्या टाईपची फिल्म ही ते क्रिएट केलेली आहे. सो PQRS ही बेसिक फ्रेम होती, त्यानंतर फोर्स लावला, त्यानंतर ही फिल्मची साईज वाढली. सो दॅट इज Q', R' इथंपर्यंत ती गेली. त्याची लेंथ L आहे. ओके, त्याची लेंथ किती आहे, L आहे. सो ईच आर्म ऑफ द फ्रेम एक्सपिरियन्सेस अँड इनवर्ट फोर्स ड्यू टू द फिल्म. सो तुम्हाला माहीत आहे की सरफेस टेन्शनचा जो फॉर्म्युला होता, सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. पण इथं दोन लेंथ आहेत, म्हणजे ही जी अप्पर एक फिल्म आहे आणि त्याच्या बॅक साईडला आतल्या साईडला एक फिल्म आहे. सो इथं Lच्या ऐवजी काय येणार, 2L येणार. मग मला फोर्स पाहिजे आहे, त्यामुळे T×2L येणार. बरोबर, T×2L असं येणार आहे. सो सिन्स द फिल्म हॅज टू सरफेसेस, अप्पर अँड लोअर, द टोटल लेंथ ओव्हर द सरफेस टेन्शन इज 2L. बघा कळलेलं का, हे का 2L घेतलेलं आहे ते कळालं का. सो जर ते कळालं असेल तर नेक्स्ट पॉईंट असा बनतो त्याच्यामध्ये की जो आर्म आहे QR आणि जो त्याच्यानंतर फोर्स लावला किंवा त्या आर्मला पुल केलं तर Q', R' असं बनतो. तर
तर क्यू डॅश आर डॅश बनल्यानंतर बेसिकली त्याचं डिस्प्लेसमेंट होतं. तुम्हाला मी डायग्राममध्ये दाखवतो, लक्ष द्या. सो हे जे डिस्प्लेसमेंट झालं बघा त्याचं. ओके, मग आता फोर्स लागला, डिस्प्लेसमेंट झालं, मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच वर्क डन. बघा, सो द वर्क डन अगेन्स्ट द एफ फोर्स, the force due to surface tension is given by dw is equal to f dash dx. dw is equal to f dash into dx. So dw म्हणजे एक one smaller work done, dx means smaller displacement. dw is equal to f dash चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, t into 2l. dx ला dx आहे तसंच ठेवलेला आहे. सो 2l dx is equal to da. ओके, इथं तुम्हाला दिलेलं नाही आहे, पण इथं हे एक्स आहे, टोटल एक्स आहे. मग मी ह्याच्यातला जर छोटासा पोर्शन घेतला तर तो डी एक्स होऊन जाईल. सो तुम्हाला बघितलं असाल त्या फॉर्म्युल्यामध्ये L डी एक्स म्हणजे तिने घेतलेलं आहे डी ए. मी कसं ते सांगतो. जर तुम्हाला याचा मी एरिया काढायला लावला, याचा एरिया काढायला लावला, तर तुमचा एरिया काय होणार जरा सांगा. दिस साईड इंटू दिस साईड, बरोबर. पण आता तुमचा एरियाच त्यांनी डी ए म्हणजे स्मॉलर घेतला आहे. लेंथ मात्र ही स्मॉलर येणार नाही, कारण की जर लेंथ इकडून स्मॉलर झाली तर ती फिल्म तुटून जाणार. त्यामुळे लेंथ तरी टीच येणार आहे, फक्त जो हा वाला लेंथ असणार आहे ती आपण कमी जास्त करू शकतो, दॅट इज डी एक्स. फोर 2l dx इज इक्वल टू डी ए असं बनतो. सो इन्क्रीज इन द एरिया ऑफ टू सरफेस ऑफ द फिल्म, दॅट इज इक्वल टू डी डब्ल्यू इज इक्वल टू टी, आणि याच्याऐवजी काय लिहिणार मी, डी ए, टी इंटू डी ए. सो दिस वर्क डन इज स्ट्रेचिंग द फिल्म इज स्टोर्ड इन the area dA and dA of the film and its potential energy. So this energy is called as surface energy. तुम्हालाही माहिती आहे की वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी म्हणतो आपण. सो सरफेस एनर्जी इज इक्वल टू टी इंटू डी ए. सो सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, म्हणजे हे जे डी ए इथं मल्टिप्लाइड आहे, लेफ्ट साईडने तर डिवाइड होणार. सो टी इज इक्वल टू सरफेस एनर्जी अपॉन डी ए. नेक्स्ट पॉईंट आहे आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नेक्स्ट पॉईंट आणि महत्त्वाचा पॉईंट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो वेन अ लिक्विड सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड सरफेस, इट फॉर्म्स अ मेनिस्कस विच कॅन बी आयदर कॉन्वेक्स or which can be either or concave type, just like shown in these two figures, this one and this one. So this is something concave meniscus and this is something convex meniscus. काय फरक कळालं नसेल तर लक्ष द्या इकडे. असा जर शेप झाला तर तो कॉन्वेक्स मिनिस्कस होणार, असा जर शेप झाला तर तो कॉन्केव्ह मिनिस्कस होणार, बरोबर. सो लक्ष द्या इकडे व्यवस्थित. सो त्याचा जो पॉईंट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सिम्पल आहे, जरा व्यवस्थित बघा, इथं डेफिनेशन दिलेलं आहे. द अँगल बिटवीन द टँजंट्स ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड द सरफेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड विदिन द लिक्विड. मी एक छोटीशी डायग्राम काढून दाखवतो, जरा लक्ष द्या इकडे. अतिशय महत्त्वाची डायग्राम आहे, या डायग्रामवरतीच डेफिनेशन कळून जाईल. सपोज मी असं एक वेसल घेतलेलं आहे, वेसलमध्ये हे एक थोडंसं असं लिक्विड घेतलं. ओके, जर तुम्ही पाणी घेतलं तरी ते असंच दिसेल. तर इथं कुठंतरी लिक्विड आणि सॉलिडचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, आणि हा जो तुम्हाला शेप दिसतोय का, थोडासा शेप दिसतोय का बघा, हा थोडासा कर्वी शेप आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या कर्वी शेपला टँजंट काढायची आहे. कुठल्या पण साईडला काढली तरी चालेल, दोन्ही साईडला काढू शकताय, फक्त टँजंट काढायची आहे. आणि तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पाहिजे आहे. सो इट इज द अँगल. पहिला बेसिक क्लिअर आहे की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोण असणार आहे, अँगल. मग आता अँगल बघा हा येतो, मग कोणाच्यातला अँगल आहे तो, इट इज अ अँगल बिटवीन, ही कुठली साईड आहे, सॉलिड सरफेस, बरोबर. इट इज अ अँगल बिटवीन सॉलिड सरफेस, आणि हे कोण आहे, टँजंट. सो इट इज अ अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट. आता ही टँजंट कुठं ड्रॉ केलं आहे, इट इज अ अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट टू द लिक्विड अँड सॉलिड, आपण असं म्हणू शकतो, किंवा आपण असं म्हणू शकतो टू द लिक्विड सरफेस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ सॉलिड अँड लिक्विड. ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ सॉलिड अँड लिक्विड, म्हणजे इथंच कुठेतरी त्या दोघांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणून तर त्याचं नाव काय आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणून त्याचं नाव काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो डेफिनेशन पार्ट कशी करायची आहे बघा. इट इज द अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. फक्त एकच पॉईंट लक्षात ठेवायचं की हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा पाण्याच्या किंवा त्या लिक्विडच्या आतून मोजायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, ही जी सरफेस आहे सॉलिड सरफेस याच्यापासूनच मोजायचं आहे. बरेचसे स्टुडंट हे चुकतात, हे लिहितच नाहीत. इट इज मेजर्ड
विदिन द लिक्विड या शब्दाला खूप किंमत आहे किंवा इनसाइड द लिक्विड. सो बेसिकली तुम्हाला इथून पुढे 3 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट महत्त्वाचे आहेत. एक असा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे की जो 0 आहे, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेन 0. देन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑप्ट्यूस. सो बेसिकली हा वाला जो आहे तो इथं बघितला तर तुम्हाला पण दिसेल की जो ऑप्ट्यूस आहे तो बघा इथं हा 90पेक्षा जास्त गेला आहे. जर ॲक्यूट जो आहे तो दिसेल तुम्हाला 90पेक्षा कमी आहे आणि 0वाला पण तुम्हाला आहे नेक्स्ट तो शिकायचाच आहे. सो बेसिकली कॉन्केव्ह मिनिस्कस ड्यू टू हे जरी वाचून घेतलं तरी कळून जाईल. आता हे वाला पॅराग्राफ आणि ह्याच्या खालचा पॅराग्राफ थोडंसं वाचून घ्या आणि नेक्स्ट पॉईंटला लक्ष द्या. ओके, सो याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला अपडेटेड होतील. थँक्यू.